नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण निघालेलो आहोत नाथाच्या यात्रेसाठी। 32 शिराळा श्री गोरक्षनाथ मंदिर, जिल्हा सांगली या ठिकाणी आपण आलेलो आहोत। हे श्री नाथ महाराजांचं मंदिर आहे। बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मंदिराची ही रचना केलेली आहे आणि त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या परिसरामध्ये या नाथाची यात्रा भरली जाते। सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यामध्ये 32 शिराळा या गावी हे नाथाचं मंदिर वसलेलं आहे। नाथ महाराज या ठिकाणी वास्तव्यास होते, त्यामुळे या संपूर्ण 32 शिराळा भूमीला नागभूमी आणि नाथभूमी असं म्हटलं जातं। आणि या नाथ देवताचं खूप मोठं महत्त्व या ठिकाणी आहे। या ठिकाणी गोरक्ष चिंच देखील पाहावयास मिळते। चला तर आपण आता आज बघत आहोत, आपण नाथाची यात्रा एक्सप्लोर करत आहोत। आम्ही निघालेलो आहे नाथाचं दर्शन घेऊन पाळण्यात बसायला आणि तुम्ही बघू शकता आम्ही फायनली पाळण्यात बसलेलो आहोत। आमची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी आलेली आहे आणि दरवर्षी आम्ही न चुकता नाथाच्या यात्रेला आवर्जून 32 शिराळा या गावी, माझ्या मामाच्या गावी आम्ही येतो। बघू शकता निसर्गरम्य अशी पाळण्यामधून दिसणारा हा जो निसर्ग आहे, वारणाचं खोरं, वारणा मोरणा नद्यांचं खोरं आणि त्या अवतीभोवती फुललेली ही बागायतदार शहरं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। खेडी आहेत, परंतु 32 शिराळा हे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं या ठिकाणी खूप साऱ्या सुविधा झालेल्या आहेत। आणि या गावामध्ये बघू शकता कसं निसर्गरम्य असं वातावरण, ऊसाची शेती आहे, आंब्याच्या बागा आहेत, खूप सारी पिकं या ठिकाणी घेतली जातात। आणि हा निसर्ग बघण्याचा जो अविस्मरणीय अनुभव असतो तो फार वेगळा असतो। तुम्ही बघू शकता आमचा सक्षम माऊली सगळ्यात पहिल्यांदाच पाळण्यात बसत आहे आणि ते देखील नाथाच्या यात्रेला तो पाळण्यात बसलेला आहे। तुम्ही बघू शकता नाथ महाराजांची यात्रा ही खूप मोठी असते। 10 दिवस तरी ही यात्रा या ठिकाणी चालत असते आणि संपूर्ण परिसरामधून भक्त या ठिकाणी नाथाच्या दर्शनासाठी येत असतात। आणि फायनली पाळणा सुरू झालेला आहे। पाळण्यात एवढी मजा आली, आकाश पाळणा आहे हा, आणि आकाश पाळण्यामध्ये बसण्याचा एक वेगळाच अनुभव असतो। बघू शकता या पाळण्यामधून आपल्याला वारणा मोरणा नदी काठावरची जी गावं आहेत त्या गावातील लोकांनी कशा पद्धतीने आपले मळे फुलवलेले आहेत हे पाहायला मिळतात। खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आणि ह्या वातावरणामधील जी हवा आहे ही फार शक्ती देणारी आहे। माझ्या मामाचं गाव हे खूप निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं आहे, त्यामुळं त्याचा मला एक फार अभिमान आहे। ही नागभूमी आहे। 32 शिराळे ही नागपंचमीसाठी प्रसिद्ध असणारं गाव आहे आणि खूप सारे ऐतिहासिक क्षण या ठिकाणी देखील ह्या भूमी साक्षीदार आहेत, त्यामुळे ह्या गावाला एक विशेष साधारण महत्त्व आहे। म्हणून आम्ही दरवर्षी नाथाच्या यात्रेला आवर्जून आणि नागपंचमीच्या यात्रेला आवर्जून या गावी येतो आणि गावी आल्यानंतर नवनवीन इतिहास, कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत हे देखील पाहण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो आणि खूप मजा येते। या भागामधील हवा जी आहे एकदम शुद्ध आणि प्रसन्नदायी वातावरण असतं आणि प्रत्येकाला मामाचं गाव म्हटलं की उन्हाळ्या सुट्टीमध्ये मजा असते आणि आमच्या मामाच्या गावची यात्रा ही उन्हाळ्यामध्येच असते, त्यामुळं आम्ही ही चुकवत नाही। सर्व पहिल्यांदाच माझ्या मुलाला या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आमच्या मॅडम ह्या ब्रेक डान्समध्ये बसलेल्या आहेत। ब्रेक डान्स हा फार भयानक सर्कल मारत आहेत, त्यामुळं खूप मजा येते ह्याच्यामध्ये। मी पहिलं बसत होतो, परंतु आता नाही बसत
आणि आमच्या मॅडमांना पाळण्यात बसायला खूप आवडतं, कारण की त्या एक रुरल बॅकग्राऊंडमधून आलेल्या आहेत आणि खूप चांगल्या फॅमिलीमधून त्या आलेल्या आहेत. आणि नेहमीच त्यांच्या घरामध्ये यात्रा जत्रा हे जाण्याची परंपरा ह्या घराण्याला असल्यामुळे ते नेहमीच पाळण्यात बसण्याचा अनुभव घेत असतात. मी देखील दरवर्षी गावाला आल्यानंतर पाळण्यात बसण्याची मजा घेतो, परंतु ह्यावेळी मला थोडंसं नको वाटलं, कारण की लग्नानंतर पहिल्यांदाच मी पाळण्यात बसायला आलेलो आहे, त्यामुळं नको वाटतंय. हा आडवा पाळणा एक खूप भारी असतो आणि तुम्ही बघू शकता आता एक वेगळ्याच प्रकारचा पाळणा या ठिकाणी बघतोय आपण. ह्या पाळण्यात देखील खूप मजा येते. ह्या माणसाने पाळणा एवढा फिरवला की पब्लिकचं डबल तिकीट वसूल झालेलं आहे, बघू शकता. आमच्या मावशीची नात इस्लामपूरवरून या ठिकाणी आलेली आहे, अनया म्हणून. अनयाने पण खूप मजा केलेली आहे. आमचा सक्षम माऊली पहिल्यांदाच या गाडीमध्ये बसलेला आहे. तो माणूस अक्षरशः वैतागला, पण सक्षम काय खाली उतरेना. तो म्हणाला, अजून फिरवा, अजून फिरवा, मला अजून बसायचं आहे पाळण्यामध्ये, अजून काही मज्जा आलेली नाही. अक्षरशः पाळण्याचं तिकीट 100 रुपये झाले. अर्धा तास तो माणूस हाताने हा पाळणा फिरवत होता, परंतु सक्षम माऊली काही उतरत नव्हता. शेवटी त्याला आम्हाला जबरदस्तीने उतरून न्यावं लागलं. चला तर अशी ही खूप वेगळी अशी मजा आमच्या सक्षम माऊलींनी यात्रेमध्ये घेतलेली आहे आणि त्याचा पहिलाच अनुभव आहे माझ्या मामाच्या गावाला येण्याचा. त्यामुळं त्याला फार आनंद, त्यांनी पहिल्यांदाच यात्रा पाहिलेली आहे एवढी मोठी. आणि येथील महाराजांचं देखील दर्शन घेऊन आम्ही खूप सारी मजा करून, नाश्ता वगैरे करून आम्ही आमच्या गावी निघालेलो आहोत. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. आणि इथून आम्ही सांगलीला आईस्क्रीम खाण्यासाठी निघालेलो आहोत. आणि आमच्या आजीने बघू शकता मासवडी कशा पद्धतीने बनवलेली आहे, बघू शकता. आणि आता आम्ही फायनली सांगलीला पोचलेलो आहोत. आणि सांगलीला ओल्ड मुंबई आईस्क्रीम ही खूप प्रसिद्ध आईस्क्रीम आहे. नॅचरल आईस्क्रीम्स असतात ह्या. आणि सांगलीतील खूप प्रसिद्ध अशा आईस्क्रीम, खूप जुनं असं हे दुकान होतं. आणि या ठिकाणी बघू शकता खूप छान पद्धतीने रिनोव्हेशन केलेलं आहे. आणि हे आईस्क्रीम खाण्यासाठी आम्ही नेहमीच सांगलीला येत असतो. आणि आज देखील आम्ही तुम्हाला हे आईस्क्रीम पार्लर एक्सप्लोअर करत आहोत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीचे नवनवीन फ्लेवर्स या ठिकाणी आईस्क्रीममध्ये आहेत. आत्ता सीझन चालू आहे मँगोचा, म्हणून आम्ही मँगो आईस्क्रीम घेतलेला आहे. आणि इथला कोन फार छान असतो, ते स्वतः बनवतात कोन. त्यामुळं आम्ही सक्षम माऊलीला पहिल्यांदाच घेऊन आलेलो आहे आईस्क्रीम खाण्यासाठी. आणि आईस्क्रीम एवढी टेस्टी आणि एकदम छान होती. आणि माऊलीची फार फेवरेट आहे आमची आईस्क्रीम. आम्ही मँगोच प्रेफर केलं. आणि आमच्या मम्मीनी एक बटरस्कॉच पण खाल्ला, तो पण खूप छान टेस्ट आहे, पहिल्यांदाच ट्राय केला आहे. आणि शेवटी मँगो म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्याच्याशिवाय दुसरी काही मजा नाही. त्यामुळं मँगोचं आईस्क्रीम खाण्यात एक वेगळीच मजा असते. या ठिकाणी आईस्क्रीम पार्लरमध्ये त्यांनी केलेले स्ट्रगलर किंवा त्यांनी कशा पद्धतीने स्ट्रगल करत करत कसे नवनवीन शॉप या ठिकाणी स्थापन केलेले आहेत हे तुम्ही बघू शकता. आणि फायनली आपण हा लॉग संपवत आहोत. आणि असेच आमचे नवनवीन लॉग सर्वांनी बघत जा आणि लाईक आणि सबस्क्राईब करत जा. बाय बाय.